उत्तम प्रवचनकार, बायबलचे गाढे अभ्यासक, तल्लख बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती, रसाळ वाणी, नम्रता, कॅरिझमॅटिक प्रार्थनेबद्दल तळमळ असणारे फादर रॉबर्ट डिसोझा हे आजचे दुसरे सत्र आपणासाठी घेऊन आलेले आहे. खरेच फादर, हे आमचं भाग्य आहे. यू आर अ गिफ्ट टू आवर वसई डायसिस. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4:18 पूर्ण प्रीती भीती घालवून देते. ह्याबद्दल आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. फादर वसईचे भूमिपुत्र असून सध्या ते वसई डायसिसच्या फॅमिली कमिशनचे अध्यक्ष आहेत. फादर, आम्ही प्रभूच्या नावाने तुमचं स्वागत करत आहोत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said, Amen. संत पौलानी करिंथीकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आलेला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यामध्ये मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मदर तेरेसा ह्यांच्या जीवनातील घटना कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. एक दिवस त्यांची एक सिस्टर त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाली की मदर, आपल्या किचनमध्ये आता स्वयंपाकासाठी धान्याचा एक कण देखील राहिलेला नाही. जेवढं काही धान्य होतं तेवढं आज आम्ही शिजवत आहोत आणि उद्या मात्र आपल्याला खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही. तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. मदर अगदी शांतपणे चॅपलमध्ये गेल्या, तासभर परमेश्वराच्या चरणापाशी बसल्या आणि ज्या वेळेला त्या चॅपलमधून बाहेर येत होत्या त्यावेळेला त्यांच्या संस्थेच्या गेटमधून एक ट्रक आतमध्ये शिरत होता. आणि विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज बेकरीवाल्यांचा संप आहे, म्हणून सगळे बेकरीचे पाव आणि काही बिस्किटं वगैरे सर्व काही तुमच्या संस्थेसाठी आम्ही देण्याकरता आणलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. ह्याला म्हणतात कृपा. दुसरी एक महत्त्वाची घटना आफ्रिकेतल्या काँगो खोऱ्यामध्ये घडलेली आहे की त्या ठिकाणी एक मिशनरी प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी जातो. गोरा गोमटा असलेला आणि चांगल्या प्रकारे लठ्ठ असलेला हा माणूस बघितल्यानंतर तिथल्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं, कारण ते नर मांस भक्षक होते. नर मांस भक्षक म्हणजे माणसाला देखील ते खायचे. आणि ह्या माणसाला बघितल्यानंतर त्यांना वाटलं की आज आपली खरोखर मेजवानी आहे, म्हणून त्यांनी विस्तव पेटवला, मोठ्या प्रकारचा जाळ केला, त्याच्याभोवती ते नाचू लागले आणि आता ह्या माणसाला पकडायचं, त्याला ठार मारायचं, त्याचे लचके तोडायचे आणि विस्तवात भाजून खायचे. अशा प्रकारे त्यांचं सगळं प्लॅनिंग चालू आहे. ह्या माणसाला विस्तवाच्या जवळ आणण्यात आलं आणि त्याने त्या ठिकाणी गुडघे टेकले, हात जोडले, प्रार्थना करायला सुरुवात केली. ही लोक तोपर्यंत बेभान झालेली, नाचत होती आणि तयारी करत होती, परंतु ती प्रार्थना सुरू असताना अचानक सगळेजण शांत झाले. दोघेजण पुढे आले. त्याने त्या माणसाला दोन्ही बाजूने धरलं आणि विस्तवात फेकून न्यायच्याऐवजी हळूच त्या जंगलातून बाहेर सोडलं आणि तो माणूस तिथून बाहेर निघून गेला. कालांतराने जेव्हा तो माणूस त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी आपल्या मरणाची तयारी चालू होती त्याच ठिकाणी क्रूस उभा आहे.
त्याच ठिकाणी माऊलीची इमाज उभी आहे, त्याच ठिकाणी छोटंसं चापल उभं आहे, लोकांच्या तोंडामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे, त्यांना आता वेगवेगळ्या भाषा यायला लागलेल्या आहेत. सहज त्याने एका माणसाशी संवाद साधला आणि त्या माणसाने सांगितलं, तुम्हाला आठवतं काही वर्षांपूर्वी तुम्ही इथे आला होतात आणि आम्ही तुम्हाला धरलेलं होतं, विस्तवात टाकणार होतो, तुम्हाला भाजून आम्ही खाणार होतो आणि अशा वेळेला तुम्ही ह्या ठिकाणी गुढे टेकले आणि आमच्या भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना केली, आमच्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला प्रभूचा संदेश सांगितला, आमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणाचंच तारण होणं शक्य नाही. आणि आम्ही सर्वांनी विचार केला की हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचा शोध घेऊया. आम्ही शोध घेतला, ह्या ठिकाणी माणसं आली, आम्हाला प्रभूची सुवार्ता सांगितली. आमचा हा संपूर्ण खोऱ्यातील प्रांत आता ख्रिस्ती झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कृपेची आणखी एक सुंदर अशी ही अवस्था. काय नक्की आपण ह्या दोन घटनांमधून शिकायचं? परमेश्वराची कृपा म्हणजे नक्की काय असते, त्याची 3 महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये ह्या ठिकाणी आपण शिकायची आहेत. पहिलं महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे की माणूस अपात्र असताना देखील परमेश्वर त्याच्यावरती मुक्त देणगीचा वर्षाव करत असतो, ती असते कृपा. माणूस अपात्र असतो, ह्या जगातला कोणताच माणूस सांगू शकत नाही की मी परमेश्वराच्या चरणापाशी पात्र आहे. प्रत्येक व्यक्ती अपात्र असते. मोशेला जेव्हा परमेश्वराने पाचारण केलं तेव्हा त्याने सांगितलं मी जिभेचा जड आहे. गिदोनला पाचारण केलं त्यावेळेला त्याने सांगितलं की माझं घराणं सगळ्यात छोटं आहे. यिर्मयाला पाचारण केलं तेव्हा तो सांगतो मी तर साधा बालक आहे. यशाया संदेष्टाला देव बोलवत होता तेव्हा तो सांगतो मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे, अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो. योनाला जर पाचारण केलं तर तो पळूनच गेला. पवित्र मरियेला पाचारण केलं तेव्हा तिने सांगितलं मला पुरुष ठाऊक नाही. शिमोन पेत्राला पाचारण केलं तेव्हा त्याने सांगितलं प्रभूजी माझ्यापासून दूर जा, मी पापी माणूस आहे. आणि संत पॉल ज्याच्याविषयी आज आपण ह्या ठिकाणी अभ्यास करत आहोत, त्याच्या एका वचनावरती चिंतन करत आहोत, त्याविषयी हनन्या नावाच्या माणसाने सांगितलं ह्या माणसाने तुझ्या लोकांचं केवढं वाईट केलेलं आहे हे तुला ठाऊक आहे. म्हणजे अपात्रतेची अशा प्रकारची भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये सतत तेवत असते. अशा वेळेलाच परमेश्वराची कृपा त्या ठिकाणी कार्यरत असते. मात्र ही अपात्रतेची भावना म्हणजे न्यूनगंडाची भावना नाही. अपात्रतेच्या भावनेला विश्वासाची जोड असली तरच ती भावना सकारात्मक असते. तिला विश्वासाची जोड नसली तर नकारात्मक भावना असते आणि न्यूनगंडाच्या दिशेने माणसाची वाटचाल सुरू होत असते. म्हणून कृपेचं पहिलं वैशिष्ट्य आहे माणूस अपात्र असताना देखील त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या मुक्त देणगीचा वर्षाव होत राहतो. त्याला आपण म्हणतो कृपा. कृपेचं दुसरं वैशिष्ट्य आहे अशक्यता. म्हणजे ज्या गोष्टी माणसाला अशक्य आहेत त्या परमेश्वराला शक्य आहेत. असं देवदूताने देखील पवित्र मरियेला सांगितलं की देवाला काहीच अशक्य होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त एक पाऊल पुढे जाऊन सांगतो विश्वास ठेवणाऱ्या माणसाला काहीच अशक्य होणार नाही, कारण त्या विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या ठायी परमेश्वराची कृपा कार्यरत असते. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा अशक्य वाटत असते अशाच वेळेला परमेश्वराची कृपा कार्य करत असते. जी गोष्ट माणसाला शक्य वाटत असते बुद्धीच्या पातळीवर म्हणा, स्वसामर्थ्याच्या पातळीवरती, बळावरच्या पातळीवरती म्हणा, पैशाच्या पातळीवरती म्हणा, तेव्हा त्या ठिकाणी कृपेची गरज माणसाला जाणवत नाही. पण माणसाला वाटत असतं की आता सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही. माझा हा माणूस माझ्या डोळ्यासमोर डोळे झाकणार आहे, बंद करणार आहे, स्पष्टपणे मला दिसत आहे. अशाच वेळेला त्याच्यामध्ये नवसंजीवनी संचारते. एका नवीन चैतन्याने तो माणूस तळपू लागतो. परमेश्वराची कृपा त्या ठिकाणी कार्यरत झालेली असते. अब्राहम 75 वर्षाचा माणूस, त्याची पत्नी सारा ती देखील म्हातारी झालेली आहे. आता मूलबाळ होणं शक्यच नाही. आकाशातील ताऱ्या इतकी तुझी संतती होईल, अशा प्रकारचं अभिवचन त्याला देण्यात आलं. श्रद्धेची जोड त्या ठिकाणी त्या अभिवचनाला मिळाली आणि परमेश्वराची कृपा कार्यरत झाली. जखऱ्या आणि अलिशिबा हे देखील तशाच प्रकारचं वृद्ध असं जोडपं, त्यांच्याही जीवनामध्ये काही आता नवीन बाळ होण्याची शक्यता मालवलेली होती.
आणि योहान बाप्तिस्ताचा जन्म त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे अशक्य आपण ज्या गोष्टी मानतो त्या केवळ परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवल्याने शक्य होत असतात. ती असते परमेश्वराची कृपा. त्या कृपेचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अकस्मात, की परमेश्वराची कृपा काही आपल्याला सांगून आपल्या जीवनामध्ये कार्यरत नसते. अकस्मातपणे माणसाला त्याचा अनुभव येत असतो. की अपेक्षा नसताना संत पॉल आपल्याच नादामध्ये दमास्कसच्या रस्त्याने निघालेला, मनामध्ये विचार करत होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना कसं पकडायचं, त्यांना तुरुंगात कसं टाकायचं, त्याच्यासाठी त्याने सगळ्या प्रकारची तयारी केलेली होती. परवाने घेतलेले होते अधिकाऱ्यांकडून, त्याला कोणी अडवू शकत नव्हता आणि त्याला वाटत होता आपण जे करत आहोत ते बरोबर करत आहोत. परंतु अशा वेळेला अकस्मात आकाशामध्ये प्रकाश चमकतो. प्रभू येशू ख्रिस्ताची दिव्य वाणी त्याला पहिल्यांदाच ऐकू येते. ती वाणी काही वेगळीच होती, कृपेने जणू काही ओथंबलेली अशा प्रकारची ती वाणी. ते तेज त्याचे डोळे दिपून टाकणारं, 3 दिवस त्याला आंधळ्यासारखं जीवन जगायला लावणारं, उपवास करण्यासाठी प्रवृत्त करणारं, परमेश्वराची कृपा मोठ्या प्रमाणात अगदी अकस्मातपणे त्याच्या जीवनामध्ये कार्यरत होती. कधीकधी आपल्या जीवनात असं घडत असतं की आपण कुठला तरी प्लॅन करून कोणत्या तरी कार्यक्रमाला निघणार असतो, अकस्मातपणे काहीतरी घडतं, कधी अघटित घडतं, कधी काहीतरी चांगलं घडत असतं. की आपण सगळी तयारी केलेली आहे, घरातला एखादा माणूस मरण पावतो, आपण सगळी तयारी केलेली आहे, एखादा महत्त्वाचा पाहुणा घरामध्ये येत असतो, आपण सगळ्या प्रकारचे बेत आखलेले आहेत आणि देवाची निराळी योजना असते. अशा वेळेला परमेश्वराची कृपा माणसाच्या जीवनामध्ये कार्यरत असते. की माळ रानातील मेंढपाळ ते आपल्या नादामध्ये होते, अकस्मात त्या ठिकाणी प्रभूचं तेज चमकलं आणि प्रभूचा प्रकाश त्यांना सगळ्यांना दिसला आणि देवदूताने त्यांना गुड न्यूज दिली. किंवा पुनरुत्थानाच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त अकस्मातपणे त्या स्त्रियांना भेटतो. मग त्या स्त्रियांनी त्याच्या चरणाचं स्पर्श अनुभवला आणि जाऊन ती सुवार्ता सगळ्यांना सांगितली. ह्या ठिकाणी नक्की काय घडत आहे, 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण विचारात घेतल्या. की कृपा म्हणजे आपण अपात्र असताना, एखादी गोष्ट अशक्य असताना अकस्मातपणे आपल्याला मिळालेली परमेश्वराची मुक्त देणगी म्हणजे कृपा. अशा प्रकारचा अनुभव आपणापैकी बरेच जण घेत असतात. अजून बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ह्या कृपेची जाणीव होण्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असावं लागतं. की आज ह्या हवेमध्ये वायुलहरी आहेत, रेडिओच्या लहरी आहेत, टेलिव्हिजनच्या लहरी आहेत, आपल्या मोबाईलची रेंज आहे, वेव्ज आहेत, सगळं काही आहे. हातामध्ये मात्र यंत्र असलं पाहिजे. आपल्याकडे मोबाईल नसेल, त्या मोबाईलमध्ये आवश्यक असलेली साधनसामुग्री नसेल तर आपल्याला त्या रेंजचा काहीच उपयोग नाही. आपल्याकडे टी व्ही नसेल, टी व्ही चालू केलेला नसेल तर टी व्हीच्या लहरींचा उपयोग नाही. आपल्याकडे ट्रान्झिस्टर नसेल तर त्या रेडिओच्या लहरींचा काहीच उपयोग नाही. त्या आहेत हवेमध्ये, पण यंत्र नाही म्हणून त्यांचा परिणाम आपल्याला जाणवत नाही. अगदी त्याचप्रमाणे कृपा मात्र ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेली आहे. ह्या वात्सल्याने भरली परमेश्वरा तुझी वसुंधरा, संपूर्ण सृष्टी परमेश्वराच्या वात्सल्याने भरलेली आहे, त्याच्या कृपेने भरलेली आहे. त्याचा अनुभव येण्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असावं लागतं. हे श्रद्धेचं यंत्र जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये असतं त्यावेळेला सगळीकडे माणसाला कृपेचा अनुभव येत असतो. कृपा म्हणजे श्रद्धामय माणसाच्या जीवनाचा जणू काही श्वास. म्हणून शब्द कसा आहे बघा, विश्वास, विश्वाचा श्वास. अगदी त्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा कार्यरत असते. ही परमेश्वराची मुक्त देणगी असते. त्याचं कारण काय आहे? स्वतः परमेश्वर कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंद क्रोध आहे, दयेचा आणि सत्याचा सागर आहे, असं आपल्याला निर्गमाच्या पुस्तकात अध्याय 34 वचन 6 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे योनाच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला अध्याय 4 वचन 2 मध्ये सांगण्यात आलेला आहे. तो कृपाळू, कनवाळू, दया संपन्न, मंद क्रोध आणि अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप होणारा असा देव आहेस, असं योनाने नंतर सांगितलं.
अशा प्रकारे ती परमेश्वराची मुक्त अशी देणगी आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला ह्या चित्रामध्ये येतो, ह्या जगामध्ये अवतरतो, त्यावेळेला तो ईश्वरी कृपेचा जणू काही मूर्तिमंत असा पुतळा आहे असा अनुभव यायला लागतो. योहान अध्याय 1 वचन 16 ते 17. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळालेली आहे. ग्रेस आफ्टर ग्रेस, म्हणजे नुसती साधी कृपा नाही, ही एक वेगळ्या स्वरूपाची स्वर्गीय अशी कृपा आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आलं, ते देणारा देखील परमेश्वर, परंतु तो शब्दाच्या रूपाने, नियमशास्त्राच्या रूपाने लोकांच्या जीवनात कृपामय कार्य करत होता. परंतु दया, कृपा आणि सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे देण्यात आलेली आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त तो कृपेचा मूर्तिमंत असा पुतळा आहे. म्हणून नाझरेतच्या सभास्थानामध्ये येशया संदेष्टाचा ग्रंथपट वाचून झाल्यानंतर त्याने लोकांना सांगितलं की हा शास्त्रलेख आज तुम्ही वाचत असताना ह्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेला आहे. आणि मग जी कृपावचने त्याच्या मुखातून बाहेर पडत होती ती ऐकल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले, असं आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 4 वचन 22 सांगण्यात आलेलं आहे. पिता ज्याप्रमाणे दयाळू, कृपाळू, कनवाळू आणि दयासंपन्न, कृपासंपन्न आहे, प्रभू येशू ख्रिस्त जसा कृपेचा मूर्तिमंत पुतळा आहे, तसाच पवित्र आत्मा हा सर्व कृपादानांचा उगम आहे. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 10 आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येकाला जसं कृपादान मिळालं आहे तसं देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. म्हणजे आपणा प्रत्येकाला कृपादान मिळालेलं आहे. पहिल्या प्रथम ते कृपादान शोधून काढायचं, ते कृपादान विकसित करायचं, मग ते कृपादान लोकांच्या कल्याणासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी आणि आपल्या तारणासाठी त्या कृपादानाचा वापर करायचा, असं आपल्याला संत पेत्र सांगत आहे. की एखाद्याला भाषण करायचं असेल तर आपले शब्द देवाकडून येत आहेत, एखाद्याला सेवा करायची असेल तर जणू काय आपण साक्षात परमेश्वराची सेवा करत आहोत, अशा प्रकारच्या भावनेने कार्य करायचं, असं संत पेत्र आपल्याला शिकवत आहे. ही थोडीशी पार्श्वभूमी झाल्यानंतर प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये परमेश्वराची ही कृपा कशी कार्यरत होती ती आपण थोडीशी बघूया. की पवित्र आत्मेच्या आगमनाद्वारे प्रेषितांना प्रचंड प्रमाणामध्ये तो कृपेचा वाहता झरा सापडला. परमेश्वराचं तेज पवित्र आत्म्याच्या रूपाने त्यांच्यामध्ये चमकलं. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी प्रभूची सुवार्ता सांगायला सुरुवात केली. कृपेने ओथंबलेले ते शब्द लोकांच्या काळजाचा असा ठाव घेत होते की प्रेषितांची ती सगळी वचनं ऐकून, पेत्राचं ते भाषण ऐकून ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. ही जी चुटपुट आहे त्याला बिशप फुलटन शीन काळी कृपा सांगतात. काळी कृपा का म्हणून? कारण कुठेतरी माणसाला पश्चाताप झालेला आहे, कुठेतरी माणसाला वाईट वाटलेलं आहे. बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनात कृपा अशा प्रकारे कार्यरत असते, तिला काळी कृपा म्हणतात. त्याचा अर्थ काय आहे की एखादा माणूस पाप करतो, एखादा माणूस व्यसनी बनलेला आहे, एखाद्या माणसाला काहीतरी चुकीची सवय आहे, ते करत असताना अंतःकरणाला चुटपुट लागत असते. ती अपराधीपणाची भावना असते, ती काळी कृपा असते. जेव्हा त्या अपराधीपणाच्या भावनेचं रूपांतर पश्चातापाच्या भावनेत होतं तेव्हा ती सफेद कृपा बनते, असं बिशप फुलटन शीन आपल्याला शिकवतात. की पापी माणसाच्या जीवनात देखील देवाची कृपा कार्यरत असते, परंतु त्याला तो प्रतिसाद देत नाही. नीतिमान माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा कार्यरत असते आणि त्या कृपेला जर त्याने प्रतिसाद दिला तर त्याच्या जीवनामध्ये खूप काही चांगलं, पॉझिटिव्ह, सकारात्मक असं घडत असतं. म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्यावेळेला बरेचसे चमत्कार घडत होते, लोकांची संख्या वाढत होती. घरोघरी भाकर मोडण्यासाठी, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी प्रेषित एकत्र जमत होते. आणि अध्याय 4 वचन 33 सांगितल्याप्रमाणे प्रेषितांवरती मोठी कृपा होती. प्रभू त्यांच्याद्वारे कार्यरत होता, पवित्र आत्मा त्यांच्या ठाई कार्य करत होता. ते कृपेच्या वचनांविषयी साक्ष देत होते, असं अध्याय 14 वचन 3 सांगण्यात आलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे ख्रिस्त सभेचा प्रसार होत होता. कितीतरी लोकांवरती ती कृपा उतरत होती, त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होती.
आणि नुसत्या यहुदी लोकांच्या जीवनात नाही, तर ती परराष्ट्रीयांच्या जीवनामध्ये कार्यरत व्हायला सुरुवात झाली. पौलाने कितीतरी लोकांना ती सुवार्ता सांगितली, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आता एक प्रश्न निर्माण झाला की जर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्यांचं तारण होत असेल, मग त्यांनी यहुदी बनण्याची गरज आहे का? सुनता करायची गरज आहे का? मोशेच्या नियमशास्त्रानुसार जीवन जगण्याची गरज आहे का? अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला. अध्याय 15 प्रेषितांची कृत्ये वचन 11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपले तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. त्यासाठी मग निर्णय घेण्यात आला की अशा प्रकारे त्यांना सुनता करण्याची सक्ती केली जाऊ नये. तर पूजेपासून त्यांनी दूर राहायचं. गळा दाबून मारलेले रक्त असलेले प्राणी खायचे नाहीत. जार कर्म किंवा व्यभिचारापासून दूर राहायचं. आणि एवढं केलं तरी पुरेसं आहे. परमेश्वराची कृपा त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच कार्यरत राहील. अशा प्रकारचा आत्मविश्वास प्रारंभीच्या ख्रिस्त सभेने व्यक्त केला. आता आपण संत पॉलच्या जीवनाकडे बघूया. संत पॉल तर अशा प्रकारचा दावा करतो की माझ्या मातेच्या गर्भात असतानाच परमेश्वराने माझी निवड केलेली आहे आणि मला त्याची जाणीव नव्हती. मला वाटलं होतं की मी इब्र्यांचा इब्री 8व्या दिवशी सुनता झालेला परुषांपैकी परुषी एवढा जगात शिकलेला माणूस, गमलिएलच्या पायापाशी मी बसून अभ्यास केलेला आहे, म्हणजे मी खऱ्या अर्थाने नीतिमान जीवन जगत आहे. अशा प्रकारे संत पौलची भावना झालेली होती. म्हणून तो तरुणपणी आवेशी बनलेला. पुन्हा एकदा बिशप फुलटन सिंग सांगतात, हा जो आवेश होता तो आवेश स्वतःच्या धर्माविषयी होता, ते योग्य आहे. परंतु ज्या वेळेला हाच आवेश दुसऱ्यांच्या धर्माचा तिरस्कार करू लागला, तो धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिला, त्यावेळेला देवाची कृपा वेगळ्या पद्धतीने त्याच्या जीवनात कार्यरत होती की तोच आवेश, तोच जोम, तोच जोश, तोच उत्साह आता आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी वापरायचा आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. परंतु अशा वेळेला दमास्कसच्या रस्त्यावरती त्याचं परिवर्तन करणारी घटना घडते आणि जेवढं काही त्याने बालपणापासून मिळवलेलं होतं ते सगळं आता तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारासाठी वापरतो. कृपेची किमया काय असू शकते, परमेश्वराच्या सामर्थ्याचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला घडतं. आणि म्हणूनच आपल्याला आता 2 करिंथ अध्याय 12 वचन 9 ज्याविषयी आपण वाचलेला आहे आणि जो आपला संपूर्ण हा चर्चेचा चिंतनाचा विषय आहे, तो विषय ह्या ठिकाणी आपल्याला चिंतनासाठी घ्यायचा आहे की प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझ्या शरीरामध्ये एक काटा, मला ठोसे मारणारा शैतानाचा एक दूत ठेवलेला आहे. संत पॉलला जाणीव कशी झालेली आहे बघा की मला केवढं प्रकटीकरण झालेलं आहे परमेश्वराचं. जर तुम्ही बारकाईने त्याची पत्रे वाचली तर संत पॉलला प्रकटीकरण केवढ्या गोष्टींविषयी झालेलं, पवित्र मिस्साविषयी देखील प्रकटीकरण झालं होतं. ते त्याने आपल्याला करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 11 मध्ये सांगून ठेवलेलं आहे. वर्गणी कशी द्यावी, प्रार्थना कशी करावी, पवित्र आत्म्याची कृपादानं कोणती, पवित्र आत्म्याची फळं कोणती, ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कसं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास कसा ठेवायचा, तो पुन्हा एकदा येईल त्यावेळेला तयारी कशी करायची, आपल्यामध्ये प्रार्थना करत असताना एकमेकांशी कसं वागायचं, न्यायालयामध्ये जाणारी जी भांडणं असतात ती आपसामध्ये कशी सोडवायची, अन्य भाषेमध्ये प्रार्थना कशी करायची, त्याचा अर्थ कसा लावायचा, कितीतरी गोष्टींचं प्रकटीकरण संत पॉलला झालेलं. म्हणून काही ठिकाणी संत पॉलला ख्रिस्ती धर्माचा दुसरा संस्थापक म्हटलं जातं. प्रभू येशू ख्रिस्तानंतर त्याने कितीतरी ठिकाणी अशा प्रकारे ख्रिस्त मंडळ्या प्रस्थापित केल्या. मात्र केवढी प्रचंड अशी नम्रता. तो सांगत आहे की अशा प्रकारच्या प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी गर्विष्ठ बनता कामा नाही, म्हणून माझ्यामध्ये देखील एक काटा ठेवण्यात आलेला आहे, सैतानाचा एक दूत ठेवण्यात आलेला आहे. काय असेल बरं? धर्मपंडितांनी त्याची कितीतरी स्पष्टीकरणं दिलेली आहेत. 2 स्पष्टीकरणं अगदी उठून दिसणारी आहेत. एक स्पष्टीकरण कदाचित कुठल्या प्रकारच्या तरी शारीरिक आजाराविषयी संत पॉल म्हणत असावा की मी एवढं काम करतो पण माझा हा आजार काही मला सोडत नाही. हा आजार जर मला सोडून गेला असता तर मी अजून कितीतरी पटीने काम केलं असतं. आपल्यापैकी काही जणांची अशी अवस्था असण्याची शक्यता आहे
की एवढा एक आजार परमेश्वरा तू काढून टाक, मी माझं संपूर्ण जीवन तुझ्यासाठी अर्पण करतो. पण प्रभू सांगतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. दुसरं एक स्पष्टीकरण की कदाचित कुठल्या तरी आध्यात्मिक विकृतीशी तो अशा प्रकारे संघर्ष देत असावा, काहीतरी त्याच्या जीवनामध्ये असं घडत असावं की ज्यावरती मात करणं त्याला कठीण जात असावं. तो परमेश्वराला सांगतो एवढी एक विकृती माझ्यामधून काढून टाक की मी पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने तुझी सेवा करून तुझ्यावरती प्रेम करीन. पण परमेश्वर सांगतो हे मी काढून टाकणार नाही. ती विकृती तशीच राहील, तो विकार आणि आजार कदाचित तसाच राहील, तो अशक्तपणा, ती दुर्बलता तशीच राहील, परंतु लक्षात ठेव माझी कृपा तुला पुरेशी आहे. हे आपल्याला आता संत पॉलकडून शिकून घ्यायचं आहे की जे काही आहे त्या अवस्थेमध्येच परमेश्वराचा गौरव करायचा, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही, मनस्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे संत पॉलने आपल्याला शिकवलेलं आहे. कोरोनाचं संकट आणि काय काय घडलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे, ते कधी एकदा निघून जातं त्याची आपण वाट बघत होतो. काही जण फक्त वाट बघत राहिले, त्या काळात त्यांनी काहीच केलं नाही. दुसऱ्या आमच्या काही बंधू भगिनींनी त्याही परिस्थितीचा चांगला वापर करत प्रभूची सुवार्ता वेगवेगळ्या मार्गाने प्रसारित करीत राहिले. माझी कृपा तुला पुरेशी आहे. अशक्तपणा असणारच आहे. माणूस पूर्णपणे परिपूर्ण कधीच असणार नाही, पूर्णपणे सशक्त असणार नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली तरी दुर्बलता असते, अशक्तपणा असतो. म्हणून आपल्याला परमेश्वराची गरज असते. ती माझी कृपा तुला पुरेशी आहे असं संत पॉल त्या ठिकाणी प्रभूने त्याला जे सांगितलेलं आहे ते आपल्याला कळवतो. 3 वेळा त्याने विनवणी केली असं तो सांगतो. 3 हा शब्द कसलं प्रतीक आहे? बऱ्याच वेळेला मी प्रार्थना केली ह्या गोष्टीसाठी, पण प्रभूने सांगितलं घाबरायचं कारण नाही, माझी कृपा त्यावेळेला तुझा पुरेशी असणार आहे. तर संत पॉलच्या पत्रामध्ये देखील कृपा कितीतरी वेळेला आपल्याला वाचायला मिळते. फक्त 3 मुद्द्यांवरती आपलं लक्ष आता आपण केंद्रित करणार आहोत की परमेश्वराची कृपा आपल्या पापांची क्षमा करते आणि आपल्याला नीतिमान ठरवते. देवाच्या कृपेमुळे माणूस नीतिमान ठरत असतो. माणूस स्वतःच्या अक्कल हुशारीने आणि सत्कर्मे केल्यामुळे नीतिमान ठरत नसतो. ते सांगण्यासाठी इफिसिकरास पत्र अध्याय 1 वचन 6 ते 7 वाचून बघूया की त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालेलं आहे. हे झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे? हे इफिसिकरास पत्रातील 1 अध्यायातील वचन आहे. सुरुवातीपासून तो काय सांगत आहे? युगाच्या प्रारंभापासून परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. म्हणजे ते परमेश्वराने निवडलेलं आहे ते कशासाठी त्याचं वर्णन तो करतो आणि मग आपल्याला सांगतो त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा कशा प्रकारे मिळालेली आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेल्या रक्ताद्वारे, त्या रक्ताद्वारे त्याने खंडणी भरली आणि आपल्याला अपराधांची क्षमा मिळाली. कृपा कशा प्रकारे कार्य करत असते ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे. किंवा रोमकरास पत्र अध्याय 3 वचन 24 की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. ते म्हणजे नक्की कोण? त्याच्या अगोदरचं वचन आहे सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवासाठी उणे पडलेले आहेत. ते जे आहेत, ते जे पापी लोक आहेत, ते पापी लोक त्या ठिकाणी नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. किंवा रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 20 जिथे पाप वाढले तिथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. की जरी माणसाच्या जीवनात पाप असलं तरी परमेश्वराच्या कृपेने माणूस त्या पापावरती विजय मिळवू शकतो आणि नीतिमान असं जीवन जगू शकतो. त्याच्या पापांची, अपराधांची त्याला क्षमा मिळू शकते. दुसरा मुद्दा संत पॉल आपल्याला सांगत आहे की कृपा माणसाचं तारण करत असते. इफिसिकरास पत्र अध्याय 2 वचन 5 कृपेने तुमचे तारण झाले आहे. किंवा वचन 2 अध्याय 2 वचन 8 पासून 9 पर्यंत
की कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आढ्यता म्हणजे गर्विष्ठपणा, घमेंड, अहंकार. बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने. कर्मे हा शब्द कशासाठी आहे? सत्कृत्य केल्यामुळे, विशिष्ट शिस्त पाळल्यामुळे, अमुक पद्धतीने मी माझी प्रार्थना केल्यामुळे, आपल्या विशिष्ट कर्मामुळे ह्या गोष्टी होत नसतात. केवळ कृपेने ह्या गोष्टी होत असतात. आणि म्हणूनच तिताला लिहिलेल्या पत्रात संत पौल आपल्याला सांगतो, अध्याय 2 वचन 11 मध्ये, सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे. हे वचन नाताळच्या सणाच्या सकाळच्या मिसामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, आणि ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी लागू करण्यात आलेलं आहे की सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झालेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की कृपा माणसाला सार्वकालिक जीवन देते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. सार्वकालिक म्हणजे कधीच न संपणारं असं जीवन. ह्या जगातील सगळ्या गोष्टी संपणार आहेत. आपला पैसा म्हणा, आपलं सौंदर्य म्हणा, आपली शक्ती म्हणा, आपली बुद्धी म्हणा, आपलं ज्ञान म्हणा, आपली प्रसिद्धी म्हणा, सर्व धनदौलत म्हणा, सगळ्या गोष्टी संपणार आहेत. चांगलं नातंसुद्धा कधी कधी विकोपाला जातं. परंतु परमेश्वर सांगत आहे, हे मी जीवन देणार आहे, ते सार्वकालिक अशा स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून परमेश्वराची कृपा माणसाला सार्वकालिक जीवन देते. तिताला लिहिलेल्या पत्रात अध्याय 3 वचन 7 मध्ये आपण वाचतो की त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे आपण वारीस व्हावे. म्हणजे अशा प्रकारे संत पौल बऱ्याच वेळेला कृपेचा उल्लेख करत असतो. अभिवादन करत असताना तो सांगत असतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. क्रम कसा आहे बघा, त्याने पित्यापासून सुरुवात नाही केली, पुत्रापासून सुरुवात केलेली आहे. कारण त्या पुत्राद्वारे ती परमेश्वराची कृपा आपल्यामध्ये अवतरलेली आहे, आणि त्याद्वारे देवाचं प्रेम व्यक्त झालेलं आहे, आणि आपल्याला पवित्र आत्म्याचा सहवास मिळालेला आहे. आता ख्रिस्त सभेमध्ये ही कृपा आपल्याला कुठे दिसत असते? 7 साक्रामेंतामध्ये दिसत असते. बारकाईने एक एक साक्रामेंत घेऊन त्याच्यावरती चिंतन करून बघा. साक्रामेंत ह्या शब्दाचा अर्थच कसा आहे की परमेश्वराच्या अदृश्य कृपेची दृश्य अशी खूण. की बाप्तिस्म्याच्या वेळेला काही गोष्टी केल्या जातात. डोक्यावरून पाणी घातलं जात असतं, पवित्र तेल लावलं जात असतं, मेणबत्ती प्रज्वलित करून हातात दिली जात असते, सफेद वस्त्र बाळाच्या अंगावरती घातलं जात असतं. ही सगळी कृपेची प्रतीकं आहेत की त्याद्वारे माणसाला कृपा मिळत असते. मूळ पापापासून माणूस मुक्त होत असतो, परमेश्वराचं लाडकं लेकरू बनत असतो, ख्रिस्त सभेचा अवयव बनत असतो. पावित्र्यासाठी पाचारण केलं जात असतं, श्रद्धेची ज्योत त्या व्यक्तीच्या हातात दिली जात असते. किंवा दृढीकरण साक्रामेंतामध्ये पवित्र आत्म्याचं दान जे आपल्यामध्ये दिलेलं आहे त्याची जाणीव करून दिली जात असते. ती कृपा वाढीस लागत असते. प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताशी आपण एकरूप होत असतो, आणि कृपा पुन्हा एकदा नव्याने कार्यरत होत असते. आजारी माणसाला दिलेल्या साक्रामेंतामधून, रुग्णाभिषेक साक्रामेंतातून त्याला देखील नवचैतन्य मिळत असतं. पापामुळे आपलं हृदय जड झालं असेल तर आपल्याला साक्रामेंताद्वारे, कन्फेशनद्वारे देवाची कृपा दिली जात असते, पापक्षमा केली जात असते. गुरुदीक्षेद्वारे धर्मगुरूंना ती कृपा दिली जात असते, आणि पवित्रीकरणासाठी त्यांना वेगळं केलं जात असतं. किंवा लग्न साक्रामेंताद्वारे पती पत्नींना एकत्र प्रेमाचं जीवन जगण्यासाठी देवाची कृपा दिली जात असते. म्हणूनच आपण आता थोडंसं चिंतन करायचं की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा नक्की कुठे कार्यरत आहे? माझ्या आरोग्यामध्ये, माझ्या कामकाजामध्ये, माझ्या परस्पर संबंधामध्ये, माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराची कृपा नक्की कुठे चालू आहे, कुठे कार्यरत आहे? 3 प्रश्न आज आपण स्वतःला विचारायचे.
त्यातील पहिला प्रश्न आत्ताच मी सुरू केलेला आहे की माझ्या जीवनात परमेश्वराची कृपा कुठे नक्की कार्यरत आहे. दुसरा प्रश्न, मला परमेश्वराच्या कृपेची गरज कुठे कुठे आहे. त्यासाठी जी पहिली व्याख्या आपण सुरुवातीला घेतली त्याच्यावरती चिंतन करायचं की काही बाबतीत मला अपात्रतेची भावना जाणवते, काही बाबतीत मला वाटतं हे आता शक्यच नाही, आणि काही बाबतीत अचानक काहीतरी घडत असताना मला अनुभवास येतं. म्हणजे कुठेतरी मला परमेश्वराच्या कृपेची गरज आहे, ती शोधून काढायची. आणि शेवटी त्या कृपेच्या आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. एखादा पाप असेल, एखादी सवय असेल, एखादी प्रवृत्ती असेल, सातत्याने त्या गोष्टी घडत आहेत, किंवा जी शिस्त आपण पाळायला पाहिजे, वैयक्तिक प्रार्थनेची म्हणा, दररोजच्या पवित्र मिसाची म्हणा, घरातील दररोजच्या कौटुंबिक प्रार्थनेची आणि रोजरीची म्हणा, कॅरिस्मेटिक प्रार्थनेची म्हणा, की त्यामध्ये आपण अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत. वेळेचे अडथळे असू शकतात, आळस असू शकतो, दृष्टिकोन चुकीचा असू शकतो, आणि त्याद्वारे परमेश्वराची कृपा आपल्याला मिळत नाही. त्या कृपेपासून आपण वंचित झालं असण्याची शक्यता असते. अशा वेळेला आज आपली मनं संत पॉलप्रमाणे मोकळी करूया. जी काही अशक्तता आणि दुर्बलता असेल ती प्रभूच्या पायापाशी ठेवूया. तेव्हा त्याचे शब्द आपल्याला देखील ऐकू येतील, माझी कृपा तुला पुरे आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड ऑल द टाइम. And all God's people said, Amen. And all God's people said, Amen. And all God's people said, Amen. फादर, खूप सुंदर प्रकारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले. प्रभू शब्दाची फोड उत्तम प्रकारे केल्याबद्दल आणि तुमच्या देणगीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो व तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू फादर.